हॅलो एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग आहे ज्यामध्ये आपण फेक नेल्स किंवा प्रेस ऑन नेल्स कसे यूज करायचे ते आपण बघणार आहोत. आणि मी पण तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप सांगेल की कशाप्रकारे आपण यूज करू शकतो. आणि सेकंडली मी जिकडून परचेस करते त्यांची पण तुम्हाला मी लिंक देऊन ठेवेल डिस्क्रिप्शनमध्ये. जर कोणाला हवे असतील तर त्यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि ती खूप सुंदर असे नेल्स कस्टमाइज करते. बघूयात आपण की स्टेप्स कशा असणार आहेत आणि शेवटपर्यंत नक्की बघा. खरंच खूप छान त्याचा रिझल्ट येतो. बघा आता सुरुवात करूयात. पहिले आपण बघत आहोत की मी माझे नेल्स छान कट करून घेतले आहेत नेल कटरनी. आणि त्यानंतर दुसऱ्या साईडनी आपण त्यामधली सगळी घाण वगैरे काढून घ्यायची आहे. जी आधी अडकली वगैरे असेल ती व्यवस्थित प्रकारे काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग आपण यूज करणार आहोत बफर. जे की बफर ह्यासाठी यूज केलं जातं की पहिले आपण जर नेल पॉलिश वगैरे लावली असेल तर ती व्यवस्थित प्रकारे नीट रब करून निघून जाईल. त्यामुळे प्रत्येक नखाला मस्तपैकी बफर यूज करून सगळ्या प्रकारे पॉलिश वगैरे हटवून द्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकतात की नेल्स वगैरे किती छान असे क्लीन झालेले आहेत. आणि त्यानंतर आपली पुढची स्टेप जी आहे जी आपण तुम्ही एखादा कॉटन पॅड पण घेऊ शकतात किंवा नेल पेंट रिमूव्हर पण घेऊ शकतात. त्याने नेल्स आपले मस्तपैकी क्लीन करून घ्यायचे आहे. म्हणजे आपण जे रब केलं होतं त्यातल्यावरची सगळी घाण वगैरे छान निघून जाईल. आणि मस्तपैकी क्लीन वगैरे करून घेतल्यानंतर आता आपल्याला यूज करायचं आहे क्युटिकल्स. जशा प्रकारे मी दाखवत आहे त्याच साईडने मस्तपैकी ते बॅक साईडला आपली पूर्ण स्किन जी आहे ती ओढायची आहे. आणि सगळ्या नखांना सेम तीच एक स्टेप आपल्याला यूज करायची आहे. जेणेकरून जे आपले नेल्स असतील ते परफेक्टली ॲडजस्ट होतील आणि त्यांना व्यवस्थित प्रकारे ॲडजस्ट व्हायला वेळ भेटेल आणि त्यांना जागाही पुरेशी भेटेल. सगळ्या नेल्सला मस्तपैकी क्युटिकल्स अप्लाय करून घ्यायचं आहे. जी बाजू आहे ती नीट प्रकारे निवडायची आहे आणि छान प्रकारे त्यांना बॅक साईडला दाबायचं आहे. आणि देन प्रत्येक नेल्सला सेम स्टेप करत जायची आहे. आणि त्यानंतर मग आपली पुढची स्टेप येते ती म्हणजे येते नेल्स. आता हे नेल्स मी चूज केले आहेत. प्रेस ऑन नेल्स कुठून घेतले ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले पण आहे आणि तुम्ही नक्की चेक करा. त्यानंतर मग आपण यूज करणार आहोत ग्लू. ग्लू कशा प्रकारे लावायचा आहे हा नीट बघून घ्या. पूर्ण नेल्सला परफेक्टली लावा. जेणेकरून तुमचे जेव्हा तुम्ही नेल्स प्रेस कराल तेव्हा कुठल्याही प्रकारे त्यात हवा वगैरे घुसणार नाही आणि परफेक्टली तुमचे नेल्स हे फिट्ट होतील, पॅक बसतील. मग त्यानंतर नेल्स असे लावायचे आहेत व्यवस्थित आणि दाबून ठेवायचं आहे ॲटलिस्ट 30 सेकंद किंवा 1 मिनिट. मी हे फुल स्पीडनी फास्ट केलं आहे म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल, पण हे कम्प्लिटली 30 सेकंद का होईना हे दाबून ठेवायचं आहे. जेणेकरून ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची हवा वगैरे जाणार नाही आणि तुमचे नेल्स पटकन कुठेही फंक्शनमध्ये वगैरे निघणार नाही त्यासाठी. प्रत्येक नेल्सला ही सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. तुम्ही बघू शकतात सेम अप्लाय करायचं आहे. प्रत्येक नेल्सला परफेक्टली अटॅच करायचं आहे. त्यानंतर मग जे नेल्स वगैरे तुम्ही घेतले आहेत ते मस्तपैकी अटॅच करून सेम प्रोसेस आपली होणार आहे. तुम्ही बघू शकतात की नेल्स किती जास्त सुंदर दिसत आहेत आणि खरंच खूप छान इफेक्ट पडतो ॲक्च्युली ह्याचा. कारण की जर तुम्ही सगळ्या गोष्टी परफेक्ट केल्या तर खरंच तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. आणि त्यानंतर नेल्स कसे रिमूव्ह करायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहेत. एका बाउलमध्ये गरम पाणी घेऊन त्यात शॅम्पू आणि थोडं ऑइल मिक्स करायचं आणि आपले नेल्स हे 20 मिनटं का व्हायना त्या बाउलमध्ये ठेवायचे आणि 20 मिनटं त्यांना तसेच ठेवायचं. म्हणजे त्यातला जो ग्लू वगैरे आहे तो मस्तपैकी लूज पडतो. ओके. त्यानंतर मग एक हळू एका साईडला प्रेस करायचं आणि पटकन नेल्स निघतात. कारण की गरम पाणी असल्यामुळे आणि शॅम्पू वगैरे असल्यामुळे त्यांना छान असं
वेळ भेटतो मुरायला आणि व्यवस्थित प्रकारे नेल्स निघून जातात. तुम्ही बघू शकतात की मी किती एफर्टलेसली त्या नेल्स वगैरे मस्त रिमूव्ह केले आहेत आणि ते नेल्स पुन्हा पाण्यातून उचलायचे आहेत आणि ते तुम्ही पुन्हा रियूज करू शकतात. सेम स्टेप यूज करायचे आहेत आणि तुम्हाला खरंच खूप छान असं फंक्शनमध्ये वेअर करता येईल आणि तुम्हाला खरंच खूप आवडेल. त्यानंतर मग पुन्हा जे आपले नेल्स आहेत ते पुन्हा रब करून घ्यायचे आहेत, कारण की ग्लू वगैरे जर तुमचा राहिला असेल तर तो नीट निघून जातो आणि व्यवस्थित प्रकारे नेल्स वगैरे साफ होऊन जातात तोपर्यंत. आणि नंतर तुम्ही मग जो आपला कॉटनचा पॅड वगैरे आहे तो पण यूज करू शकतात आणि तुमचे नेल्स खूप छान दिसतील. आणि असा होता आपला हा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओजला. तोपर्यंत बाय बाय.